शेतकरी मित्रांनो नमस्कार. तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला यांच्या वतीने मी कृषी सहाय्यक सोनाली आपल्या सर्वांचं स्वागत करते. सध्या रब्बी हंगामाची सुरुवात झालेली आहे आणि हरभरा पिकाची सगळीकडेच लगबग सुरू आहे. हरभरा पिकाच्या पेरणीसाठी बागायत हरभऱ्याच्या पेरणीसाठीचा हा योग्य कालावधी आहे. बागायत हरभऱ्याची पेरणी साधारणतः 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये केल्यास उत्पन्न व्यवस्थित घेणं शक्य होतं. त्यानंतर पेरणी केल्यास थंडीमुळे बियाण्याची उगवण कमी होते आणि मग उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आता बागायत हरभऱ्याची पेरणी करताना आपल्याला बियाण्याची खोली, 2 ओळीतलं अंतर, वाणाची निवड, तसेच बीज प्रक्रिया, पाण्याची पद्धत या गोष्टी जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, बियाण्याची जी खोली आहे ती जिरायत हरभऱ्यामध्ये आपण साधारणतः 10 सेंटीमीटरपर्यंत बियाणं खोलपर्यंत टाकतो, पण बागायत हरभऱ्यामध्ये आपल्याला 5 सेंटीमीटर खोलीपर्यंतच बियाणं टाकायचं आहे. तसेच 2 रोपांमधलं आणि 2 ओळींमधलं अंतर, 2 ओळीतलं अंतर आपल्याला 30 सेंटीमीटर आणि 2 रोपांमधलं अंतर 10 सेंटीमीटर ठेवायचं आहे. यामुळे काय होईल, आपलं हेक्टरी रोपांचं जे प्रमाण आहे ते राखणं आपल्याला शक्य होईल. आता हरभऱ्याच्या पेरणीसाठी वाणाची निवड करताना देशी आणि काबुली या 2 प्रकार येतात. देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुलेविक्रम हे वाण येतात. फुलेविक्रम, दिग्विजय, विजय हे वाण मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. तसेच उशिरा पेरणीसाठी पण ह्या वाणांची शिफारस केलेली आहे. म्हणजे पेरणीस उशीर झाला तरी हे वाण चांगलं उत्पन्न देतात. काबुलीमध्ये विराट, PKV2, PKV4, कृपा हे वाण आहेत. विजय, दिग्विजय, फुलेविक्रम हे वाण जरी जिरायतसाठी शिफारस केलेले असले तरी पाण्याची जर चांगली उपलब्धता असेल तर बागायतमध्येही हे वाण चांगलं उत्पन्न देतात. त्यामुळे बागायतसाठी पण आपण या वाणांची निवड करू शकतात. फुलेविक्रम हा वाण यांत्रिक पद्धतीने काढण्यासाठी म्हणजे मशीनच्या साहाय्याने काढण्यासाठी अतिशय योग्य असा विद्यापीठाकडून शिफारस केलेला आहे. आता वाणाची निवड झाल्यानंतर आपल्याला पेरणीसाठी हेक्टरी बियाण्याचं प्रमाण किती वापरायचं आहे. हरभरा पिकामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला हरभरा पिकाचं बियाणं हे आकारानुसार म्हणजे बियाणाचा आकार जाड किंवा बारीक आहे यानुसार हेक्टरी बियाणं कमी जास्त करावं लागतं. म्हणजे ज्या आकाराने अतिशय बारीक आहेत, फुलेविक्रम, विजय या वाणांचे जे बियाणं आहे यांच्यासाठी आपल्याला हेक्टरी 60 ते 65 किलो इतकं बियाणं घ्यायचं आहे. तसेच विराट, PKV2, दिग्विजय, विशाल हे जे मध्यम आकाराचे म्हणजे थोडेसे जाडसर अशा आकाराचे बियाणे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला हेक्टरी 100 किलोपर्यंत बियाणं वापरायचं आहे. आणि जे PKV4, कृपा म्हणजे अतिशय टपोरे ह्या आकाराचे जे बियाणं आहे यांच्यासाठी आपल्याला साधारणतः 120 ते 125 किलो बियाणं हेक्टरी वापरायचं आहे. हरभरा पिकाची आपल्याला पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मर आणि इतर बुरशीजन्य रोगांमुळेच हरभरा पिकाचं जास्त नुकसान होतं आणि हे मर रोगापासून होणारं नुकसान आपल्याला टाळण्यासाठी हरभरा पिकाच्या बीज प्रक्रिया करून पेरणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे बीज प्रक्रिया कशी करायची, तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला प्रति किलो बियाण्याला 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा वापरायचा आहे किंवा मग 2 ग्रॅम थायरम आणि 2 ग्रॅम कार्बनडेन्झिम याची प्रति किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करायची. आणि त्यानंतर आपल्याला 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅम रायझोबियमचं जे पाकिट येतं छोटं ते पाकिट आपल्याला गुळाच्या थंड द्रावणामध्ये त्याचं मिश्रण तयार करायचं आणि हे आपल्या 10 किलो बियाण्याला 250 ग्रॅमचं हे पाकिट चोळायचं. त्यानंतर हे बीज प्रक्रिया केलेले बियाणं आपल्याला सावलीमध्ये अर्धा ते 1 तास सुकवून मग त्याच दिवशी पेरणीसाठी वापरायचं. पेरणी करताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की 30/10 म्हणजे 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर साधारणतः 10 सेंटीमीटर इतकं ठेवायचं. म्हणजे आपली हेक्टरी जी रोपांची संख्या आहे ती योग्य राहील आणि आपल्या हरभऱ्याचं पीक आहे ते जास्तीचं दाट किंवा मग विरळ होणार नाही. म्हणजे येणारं उत्पन्न आपलं हे चांगलं घेणं आपल्याला शक्य होईल. आता हरभरा पीक हे पाण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे.
तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, अनेक शेतकरी मोकट पद्धतीने म्हणजे वाफ्यांनी पाणी भरून देतात हरभऱ्याला. आणि आपण सर्वांनीच पाहिलं आहे की असं थोडीशी वाढ झाल्यानंतर पीक असं उफळल्यासारखं दिसतं, म्हणजे अचानक असं वाळल्यासारखं दिसायला लागतं, त्याला घाटे पण येत नाही. त्यामुळे पाणी देण्यासाठी हरभरा पिकाला आपल्याला शक्यतो तुषार सिंचनाचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला पिकाला जितकी आवश्यकता आहे तितकंच पाणी देणं आपल्याला उपलब्ध करून देता येतं. आणि त्यामुळे पाण्याची बचतही होईल. यावर्षी तसंही पाणी कमीच असल्यामुळे पाण्याची बचत करणं आपल्याला शक्य होणार आहे. आणि मग जे पीक उफळतं किंवा मग घाटे लागत नाही, ही जी आपली पुढची समस्या आहे ती टाळता येईल. आणि 10 ते 30% आपल्याला उत्पादनात वाढ करता येईल. त्यामुळे आपल्याला पाणी देण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करून हरभरा पिकाला पाण्याचं व्यवस्थापन करावं. अशा पद्धतीने हरभरा पिकाचं जर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पन्न घेणं शक्य होईल. धन्यवाद.